सायकियाट्रीच्या फील्डमध्ये काम करताना 4-5 प्रकारचे करिअर्स आपल्याला अवेलेबल आहेत. त्यातलं सगळ्यांना माहीत असलेलं करिअर म्हणजे सायकियाट्रिस्ट. त्याच्यामध्ये आपल्याला 10वी नंतर एक बायोलॉजी घेऊन 12वी कंप्लीट करावी लागते. त्याच्यानंतर एंट्रन्स एक्झाम देऊन आपल्याला 3 MBBS किंवा BAMS, होमिओपॅथी या टाईपचा जो मेडिकल डॉक्टरचा कोर्स आहे तो कम्प्लीट करावा लागतो. त्याच्यानंतर इंटर्नशिप संपवून शिवाय बॉन्डेड जी नोकरी असते 1 वर्षाची ती संपवून आपल्याला पुढची एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. आणि तेव्हा स्पेशलायझेशनमध्ये आपल्याला हा सायकियाट्री विषय निवडून MD सायकियाट्री पदवी घेतात. त्याही पलीकडे काही डॉक्टर सुपर स्पेशलायझेशनसाठी काही अजून फेलोशिप्स घेऊ शकतात. त्याच्यामध्ये मग आपल्याला फॉरेन्सिक सायकियाट्री आहे, जेरियाट्रिक सायकियाट्री आहे, चाइल्ड अँड ॲडोलेसंट सायकियाट्री आहे, ॲडिक्शन रिलेटेड आहे, रिहॅबिलिटेशन रिलेटेड आहे. या कुठल्याही क्षेत्रामध्ये मग आपलं लक्ष कॉन्सन्ट्रेट करता येतं. आता हे आहेत मेडिकल डॉक्टर्स, त्यामुळे हे औषधोपचार करतात, हे ECTs पण देतात म्हणजे विद्युत कंपन उपचार करतात. आणि RTMS किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या सायकोथेरपी सुद्धा ते स्पेशल ट्रेनिंग घेतल्यानंतर देऊ शकतात. दुसरं करिअर आहे जे सायकोलॉजी या क्षेत्रातलं. तर त्या क्षेत्रामध्ये काउन्सिलर्स आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, सायकोथेरपिस्ट आहेत. या टर्म्स बऱ्याचदा अशा इंटरचेंजेबली वापरल्या जातात. तर त्यामध्ये काय आहे, तुम्ही 10वी नंतर 11वी मध्ये 11वी सायन्स किंवा 11वी तुम्ही आर्ट्समध्ये कराल तर तुम्ही एक ऑप्शनल सब्जेक्ट म्हणून सायकोलॉजी ऑप्ट करू शकता. काही कॉलेजेसमध्ये या प्रकारे सब्जेक्ट मिळून जातो. तर त्याच्यानंतर तुम्ही त्या बेसिसवर BA किंवा BSc सायकोलॉजी मेजर घेऊन कम्प्लीट करू शकता. त्यानंतर जेव्हा तुम्हाला स्पेशलायझेशनची वेळ येते तेव्हा एंट्रन्स एक्झाम येते. एंट्रन्स दिल्यानंतर तुम्ही MA सायकोलॉजीसाठी अर्ज करू शकता. आता इथे एक थोडं सेपरेट होतं की क्लिनिकल सायकोलॉजी जी म्हणतो त्याच्यासाठी वेगळं आहे, काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट वेगळे आहेत, फॉरेन्सिक सायकोलॉजिस्ट वेगळे आहेत, स्पोर्ट्स सायकोलॉजिस्ट वेगळे आहेत, आणि एज्युकेशन रिलेटेड म्हणजे चाइल्ड अँड स्कूल रिलेटेड जे सायकोलॉजिस्ट आहेत ते वेगळे आहेत. त्यानंतर अजूनही एक करिअर अवेलेबल आहे मेडिकल सोशल वर्कर किंवा सायकियाट्री सोशल वर्कर. तर याच्यामध्ये सुद्धा सायकोलॉजीचं ऍप्लिकेशन आहे. पूर्ण 2 वर्षाचा कोर्स आहे. हे ग्रॅज्युएशन नंतर करतायत. आणि जर 12वी नंतर जर जे काही डॉक्टर्स MBBSला जातात त्याच्याच बरोबर काही लोक सायकियाट्रीमध्ये जर अटॅच राहायचं असेल तर ऑक्युपेशनल थेरपी किंवा नर्सिंगचं करिअर घेऊ शकता. बेसिक नर्सिंग नंतर तुम्हाला सायकियाट्री नर्सिंगमध्ये DPN मध्ये एक स्पेशलायझेशन करता येतं. आणि बेसिक बॅचलर ऑफ ऑक्युपेशनल थेरपी झाल्यानंतर तुम्हाला डेव्हलपमेंटल किंवा न्यूरोलॉजिकल कंडिशनसाठी स्पेशलायझेशन म्हणजे मास्टर्स करता येतं. या सगळ्या पद्धतीने तुम्ही सायकियाट्रीच्या फील्डमध्ये येऊ शकता आणि कॉन्ट्रीब्यूट करू शकता.